परभणीमधली ही दृश्य आहेत। परभणीमध्ये परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसतेय। हिंसक वळण परभणीमध्ये आंदोलनाला लागलेलं होतं। महिला जिल्हाधिकारी कार्यालयात घुसलेली आहेत आणि जिल्हाधिकारी कार्यालय महिलांनी फोडलेलं आहे। ही दृश्य परभणीतली जिल्हाधिकारी कार्यालयातली। आमचे प्रतिनिधी विशाल माने यांना अधिक विचारे। विशाल, हा सगळा काय प्रकारे जिल्हाधिकारी कार्यालयात घुसलेत महिला? आज सकाळपासून जे संतप्त वातावरण सुरू आहे त्या वातावरणाचा हा कडेलोट म्हणता येईल। कारण जिल्हाधिकाऱ्यांनी 144 कलम लावल्यानंतर काही महिला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आल्या आणि त्यांनी या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांचा जो नेम बोर्ड असतो त्याची तोडफोड केलेली आहे। त्यानंतर या ठिकाणी तीव्र घोषणाबाजी करण्यात येत आहे। संबंधित प्रकरणातला जो दोषी आरोपी आहे या दोषी आरोपीच्या विरोधात लवकरात लवकर कडक शिक्षा करण्यात यावी या मागणीसह महिलांकडून घोषणाबाजी केली जाते। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस कुमक महिला जिल्हाधिकाऱ्यांचं जे दालन आहे त्याचं दार बंद आहे, तर त्याच्यावर जोरजोरात हात आपटून दार उघडायला सांगतायत। आत्ता सगळे जिल्हाधिकाऱ्यांच्या ऑफिसमध्ये कामाला आत्ता आहेत का जिल्हाधिकारी ऑफिस बंद आहे काय? जिल्हाधिकारी कार्यालय आणि महसूल विभागाचे जे कार्यालय आहेत ते आज चालू आहेत। परंतु हा जो प्रकार झाला तो अचानक घडलेला आहे आणि त्यानंतर पोलिसांची कुमक या ठिकाणी मागवण्यात आलेली आहे। आता या आंदोलक महिलांना बोलून बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। जिल्हाधिकारी ज्यावेळी हा प्रकार झाला त्यावेळी जिल्हाधिकारी हे आपल्या स्वतःच्या कार्यालयामध्ये होते आणि काही प्रशासनातील अधिकारी कर्मचारी यांची बैठक घेऊन एकूण जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीवर काय उपाययोजना करायच्या या संदर्भामध्ये मीटिंग चालू होती। त्या दरम्यान हा प्रकार झालेला आहे। सध्या ज्या आंदोलक महिला मध्ये आलेल्या आहेत त्यांना समजून सांगितलं जात आहे आणि त्यांना आता बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। धन्यवाद विशाल, माहिती दिल्याबद्दल। जमावबंदी लागू करण्यात आली आणि त्यानंतर परिस्थिती अजून हाताबाहेर गेली। परिस्थितीचा हा कडेलोट म्हणावा लागेल। परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाची महिलांनी घुसून तोडफोड केलेली आहे।